वाटलंय ना याजींना अजिबात चालता येत नव्हतं. गुडघ्यांचं ऑपरेशन झालेलं आहे आणि कमरेच्या मणक्यामध्ये नसं दबलेले असल्यामुळं पायांना बॅलन्स पकडता येत नाही किंवा पायांची चालण्याची पद्धती एकदम हळूहळू चालावं लागतंय. पाय ठणकतात. तरी अशा अवस्थेत आम्ही आणि मानेच्या मणक्यात पण नसं दबलेल्या होत्या. अशा अवस्थेत आम्ही कमरेचे आणि मानेचे उपचार केल्यानंतर आजीची अवस्था एकदम ठणठणीत झाली. आजीला खूप विनंती करायची की मला खूप चांगलं चालता यायला पाहिजे, बिना आधाराचं चालता यायला पाहिजे. त्यानुसार आजी आता चालायला लागलेली आहे. आजीचा आनंद, चेहऱ्यावरचा आनंद खूप असा बघण्यासारखा आहे. न काठी टाकत. अरे वा, खूपच अशा छान. प्रकारचे आजार औषध खाऊन बरे आजी? होत नाही. त्याला फिजिकली पद्धतीने वाटलं उपचार मगाची चालना केल्यास त्याची चांगल्यापैकी आराम मिळतो. मोकळं चालता यायला लागलं आपल्यालाही ना अशाच उपचाराची आवश्यकता असल्यास आमच्या गणपत मॉल पेंट्रिप सेंटरला अवश्य भेट द्या आणि आपलं आरोग्य हे चांगलं करा. धन्यवाद. 2-4 वेळेस हॉस्पिटल होते. ऍडमिट होती. अच्छा. आमच्या उपचाराबद्दल आता कसं आपल्याला काय वाटलंय वाटतंय हे कमेंटमध्ये नक्की कळवा. कमी झाले. कमी झालंय ना. कमी झाले. चालता आमच्या येत कामासाठी तोल लाईक जायचा करा, संसाराला. शेअर करा, बॅलन्स इतरांना जायचा. मदत तो करा. आता कसं वाटतंय? धन्यवाद मित्रांनो. कमी थोडासा कमी झालाय. कमी झालंय ना. कमी झालाय. अच्छा. मला ही काठी सुटली पाहिजे. नाही, आता तर काठी सुटल्यासारखं वाटतंय मला. हा, तुम्ही काठी असं मोकळं जाऊन जरी आले तरी चालता येत होतं. बघा चालून परत बघा. इथे चालून दाखवा माहिती मग अशी बघा बरं, चालून बघा. मग अशी तुम्हाला आधाराची गरज होती. हां, खूप आधाराची गरज होती त्यांना. पडद्याला धरून, इला टेबलला धरून असं चालावं लागायचं. तुमची जी इच्छा होती की माझा तोल जायचा, चालता येत नव्हतं, ते आता सगळे यायला लागले. वाटलाय ना आनंद? हां, ठीक. तुमच्या तोंडात साखर करू. कोणतं गाव, कुठून आले तुम्ही? ठाणा. ठाण्याहून आले. प्रॉपर आम्ही ठाण्याचे. ठाण्याचे. ठाण्यापासून पुढे विटावा गाव आहे. अच्छा, ठीक. धन्यवाद.